गोंय सरकाराचे शेती संचालनालय तशेंच एग्रीकल्चरल मॅनेजमेंट अँड एक्सटेन्शन ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि एग्रीकल्चरल टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट एजन्सी हांच्या जोडपालवान सांखळेच्या रवींद्र भवनात कृषी पे चर्चा ह्या खासा कार्यावळीचे आयोजन केल्ले। शेतकी मळार नवे आणि आधुनिक तंत्रज्ञान तशेंच मुखार येवपी संधी हाचेर आधारीत हे खासा चर्चासत्र आशिल्ले। ह्या चर्चासत्रांत गोंयचे नामनेचे शेतकी तज्ञ तशेंच जाणकार वांटेकार जाल्ले। गोंयच्या शेतकारांक नवी दिका मेळची आणि शेतकी क्षेत्रांत तांणी उन्नत जावचे हे खातीर हे खासा चर्चासत्र आशिल्ले। कार्यावळीची सुरवात तुळशीच्या रोपाक उदक घालून जाली। ते उपरांत कृषी खात्याचे सचिव श्री निखिल देसाय हांणी येवकाराचें उलोवप केलें। मये मतदारसंघाचे आमदार श्री प्रेमेंद्र शेट तशेंच दिवचल मतदारसंघाचे आमदार डॉ चंद्रकांत शेटये आनी कृषी क्षेत्राक संबंदीत हेर अधिकारी लेगीत हजर आशिल्ले। एक हांव बरी गजाल सांगता की आमकां प्रत्येक जाणांक दिसतालें की भुरगे एग्रीकल्चरान येवपाक जाय, जाल्यार भुरग्यांनी एग्रीकल्चर शिकपाकूय जाय। गोंयांत कॉलेज नासली एग्रीकल्चराची। म्हज्या कार्यकाळांत एग्रीकल्चर कॉलेज हांवें सुरू केली। आतां जो भुरगो शिकता, आमचे बरेचशे एग्रीकल्चराचे भुरगे हांगासर आयला, हात वयर करात। एग्रीकल्चराचे भुरगे आयल्या म्हणजे तांच्यांनी ठरयलां आमकां नोकरी मेळ्ळी जाल्यार नोकरी करतले, नाल्यार स्वता एग्रीकल्चर करपाकूय तयार आसा। आमी आत्ताच सायन केल्लो MOU, तो MOU जो आसा, नॅपकॉन ही संस्था आमच्या डायरेक्टर एग्रीकल्चराच्या बरोबर आमी एक करार करता। तो करार असो, त्या करारा खातीर आमी पयशे मोडिना, भारत सरकार आमकां पयशे दिता। डिजिटलायजेशन म्हणजेच आमकां आमचे वेगवेगळ्यो गजाली ह्यो तांत्रीक माध्यमांतल्यान आमी कश्यो करपाच्यो हे ते येवन ZEO ऑफिस आनी तेज्या सकयल लोकांक शिकयतले आनी त्या लोकां कडल्यान करून घेतले, म्हणून हो करार आसा। खाजन शेती रिवायव करपाचें काम आमी खूब मोठ्या प्रमाणात केलां। 18,000 हेक्टर खाजन शेती गोंयांत आसा, ती रिवायव जावची ताच्या खातीर आमी प्लॅन हो वर्ल्ड बँक आनी निती आयोग हांच्या कडेन सबमीट केला। केंद्र सरकाराच्या सहकार्यान तेंय खाजन शेती म्हणजे आमचो फुडला पंचवार्षिक प्लॅन म्हणपाक काय हरकत ना, ती शेती खूब मोठ्या प्रमाणात आमी रिजॉल्व करतले आनी काम करतले। म्हणून हांव सगळ्या शेतकऱ्यांक आव्हान करता की लेटस्ट टॅक्नॉलॉजी वापरून आमी वेगवेगळ्यो ऑपॉर्च्युनिटीज शेतांतल्यो कश्यो घेतले हाजेर जर आमी खूब मोठो भर दिलो आसत आनी सगळ्या शेतकऱ्यांक डिजिटल फार्मर्स ID म्हणजे ताका प्रत्येकाक जे कार्ड लागता ते दिवचे, जेणे करून आमकां स्कॅन केल्या उपरांत तेजें शेत कितलें आसा, तो शेत कसलें रोयता, कितें रोयता, हेजी सगळी म्हायती त्या डिजिटल IDचेर आमकां मेळपाक शकता। गोंय सरकार हें आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोंय करपाक आनी विकसीत भारत विकसीत गोंय करपाक तुमचो सगळ्यांचो तेंको, तुमचो सगळ्यांचो सपोर्ट हो आमकां आसचो। शेतीक प्रत्येक ब्रांचीक फुडले बरे दीस येयल्ले आसात। AI येयला, डिजिटायझेशनाक येयला, खंयच्याय ब्रांचीक येयल्ले आसात, शेतीकय आयिल्ले आसात। ह्या गोष्टीचो कितलो मॅक्झिमम फायदो करचो तो घेवचो। वी आर व्हेरी लकी की आमचे खुबशी कडली
जी जमीन आसा किंवा माती आसा खूब बरी आसा. आयज सॉयल टेस्टिंग बी सगळें जाता. अशे कितलेशेच गांव आसा, खास करून म्हजो गांव. आमच्या गांवांत आमी पयलीं पासून पळयता वर्साचे 12 म्हयने पिकां काड. सो त्या खातीर हांव सांगता शेतीक हे बरे दीस आसात. जो शेतकरी भुरगो 20 ते 35 वर्सां भितर आसा तो काड, कित्याक खंयचोय मनीस काम करपाची कॅपॅसिटी आसता. आमी 65 जर कोणाक सांगलो तूं आतां धांव म्हटल्यार जावचें ना, देर आर लिमिटेशन आसा. पूण हो जर यूथ आमी जर सारको कॅच करीत अँड वॉच दॅम ग्रो, डेफिनेटली सक्सेस आसा. हांव आव्हान करता आमच्या युवा पिढीक, जांकां दिसता आसतलें की शेत करून कांय फायदो ना, पण आयज आमच्या कडेन आधुनीक तंत्रज्ञान येल्लें आसा. आत्माच्या मार्फत जी वेगवेगळ्या टॅक्नॉलॉजी आमकां वापरता, भितून लेबर कमी जाता. ह्या सगळ्या गोश्टींचो आमी आयज आस्पाव ह्या शेता खातीर करून घेवन ही सगळी जी डिपार्टमेंटां आसा तांचो वापर करून आमची डेरी म्हणा, पिगरी म्हणा किंवा फिशरीज सगळ्या क्षेत्रांनी आमी डेव्हलप करपाक लागून घेवचे. ह्या 12,000 ते 14,000 स्क्वेअर किलोमिटरान अंतराचेर अनेक शेतां आसतलीं, खाजन शेतां आसतलीं. स्पेशली हांव उल्लेख करता खाजन शेतां ज्याच्या कडेन आसा त्यांनी क्रॅप कल्टिवेशन करपाक लागून जर फुडाकार घेतलो जाल्यार आमच्या नवयुवकांक हो एक मोठो बिझनेस जावंक शकता आनी हेजें उत्पन्न खूब जावंक शकता. ह्या सत्रांत गोंयांत बांबूची लागवड, कापणी उपरांतचे तंत्रज्ञान आनी फणसाचेर प्रक्रिया, तशेंच कापणी उपरांतच्या वेवस्थापनात आनी शेतकी विपणनात शेतकार, उत्पादक तशेंच संघटनांची भूमिका, मसाल्याचें उत्पादन आनी भाजी लागवड आनी बागायतींत गोंयच्या शेतकारांची यशस्वी कथा अशा साबार विशयांचेर चर्चा जाल्यो. ह्या सत्रांत सुरवातीक गोंयांत बांबूची लागवड ह्या विशयाचेर खासा चर्चासत्र जालें. ह्या चर्चासत्रांत आंतरराष्ट्रीय बांबू तज्ञ, संचालक तशेंच सिनियर सायंटिस्ट, फॉरेस्ट नर्सरीमॅन, बांबू लागवड करपी शेतकार आनी हेर तज्ञांचो आस्पाव आशिल्लो. आमच्या संस्थेचं नाव आहे कोकण बांबू अँड केन डेव्हलपमेंट सेंटर, जी 2004 साली आम्ही स्थापन केली. आणि जगातील एनबार नावाची जी आंतरराष्ट्रीय संस्था आहे, जगातील 51 देशाच्या सरकारने एकत्र येऊन बांबूचं रिसर्च आणि प्रमोशन करण्यासाठी ही संस्था बनवलेली आहे. त्यांच्या मदतीने आम्ही आमच्याकडच्या शेतकऱ्यांना बांबूचं प्लांटेशन करण्यासाठी मोटिवेट करायला सुरुवात केलं. त्यांना पटवून दिलं की बाबा बांबू लागवड करायला काय काय करायला लागेल, त्याचे कसे फायदे होतील. आणि अल्टिमेटली आमच्या असं लक्षात आलं की शेतकऱ्यांनी लोकल जात, तिकडे 3 जातीचे बांबू होते, त्यातली माणगा, डेंड्रोकॉलमस टॉक्सी ही व्हरायटी शेतकऱ्यांनी ग्रो करायला सुरुवात केली. आणि अशा प्रकारचं लागवड झाल्यानंतर नॅचरली हा बांबू हार्वेस्ट करायला सोपा आहे. त्याला स्वतःचे खालती कमी ब्रांचेस असल्यामुळे आणि साधारणपणे वेगवेगळा तो ग्रो होत असल्यामुळे त्याला, हे जरा मला स्लाईड चेंजर ऑपरेट होत नाही आहे बघा नीट. तर हे अशा प्रकारची बांबूची लागवड केली. आणि मग ही बांबूची लागवड, छान सुंदर सरळ बांबू लोकांनी अशा प्रकारचा बांबू ग्रो केला. आणि 4थ्या वर्षी, सर्वसाधारणपणे आपण लागवड केल्यानंतर 4थ्या वर्षापासून अशा प्रकारचा बांबू आपल्याला हार्वेस्ट करायला, कापायला तयार होतो. बांबू ऑन इट्स ओन ड्युरेबल नाही आहे, त्याला जर ट्रीट केला ट्रीटमेंट प्लांटमध्ये तरच त्याची ड्युरेबिलिटी वाढते. अशा प्रकारे ट्रीट केलेला बांबू 100 वर्ष टिकू शकतं. 100 वर्ष. तुमच्याकडे गोव्यामध्ये शॅकला बांबू वापरतात, ते खाडीच्या पाण्यामध्ये डुबून ठेवतात. मग पुढे त्याला प्रायमरी प्रोसेसिंग करायला लागेल, त्याच्यासाठी आम्ही मशीन्स आणल्या, त्याला गरम करून सरळ करता येतो. अशा प्रकारे हे फार जुनं टेक्निक आहे. 100 वर्षापूर्वी असंच बांबू स्ट्रेट केला जायचा, गरम करून त्याला प्रेशर देऊन तो ट्रीट केला जातो. आणि मग तो बांबू एकदा स्ट्रेट झाला की मात्र मग तो दुसऱ्या कुठच्याही एक मेटल पाईपसारखा वापरता येईल अशा प्रकारचं बांबू तो तयार होतो. आणि इतका स्ट्रेट होतो, जर तो नीटपणे जर स्ट्रेट केला
तर तो बांबू इतक्या प्रकारे स्ट्रेट होऊ शकतो. आणि मग एवढा स्ट्रेट बांबूला तुम्ही खरंच त्या प्रॉडक्टमध्ये वापरायचं असेल तर ते वापरता येईल. हे ट्रीटेड ग्रेडिंग करून स्ट्रेट केलेला बांबू आहे आमच्या यूनिटमध्ये. हमारा प्रोजेक्ट के अंदर जो फॉरेस्ट डिपार्टमेंट ऑफ गोवा ने हमें फंड किया, अभी प्रोजेक्ट चल रहा है, उसमें हम लोग ने गोवा में अलग अलग विलेज में अलग अलग तालुक में गए और बैम्बू कहाँ है उसका मैप किया है. वी हैव गॉट मोर देन 1000 पॉइंट्स अभी भी प्रोजेक्ट चल रहा है. तो गोवा में बैम्बू ग्रो होता है और दिखता भी है. तो अगर ऑलरेडी गोवा मतलब वर्ल्ड में देखेंगे तो अराउंड 1600 स्पीशीज है, मोर देन 1500 यूजर्स है बैम्बू का. ऑलरेडी सर ने कुछ यूजर्स दिखाया है. इंडिया में अराउंड 1136 स्पीशीज है और इंडिया चाइना की सेकंड है. और अगर हम लोग देखें नॉट ओनली बेनिफिट्स, अगर हम लोग सोचें कार्बन सिक्वेस्ट्रेशन भी दे रहा है, सॉइल एरोशन की कमी कर रहा है क्योंकि हमारा जो हिली टेरेन है. और चाइना ने ये मैं दिखा रहा हूँ कि हम लोग फील्ड सर्वे कैसे किया. हर विलेज में गया हम लोग, वो फार्मर से पूछा आप कौन सी बैम्बू स्पीशीज ग्रो कर रहे हैं और आपको उसमें क्या प्रॉब्लम आ रहा है, उसको कहाँ भेज रहे हैं, ये सारे इन्फॉर्मेशन हम लोगों ने कलेक्ट किया. तो हम लोग ने वहाँ पे जाके जो बैम्बू में मतलब क्या क्लम का मैनेजमेंट कर रहा है, हार्वेस्टिंग क्या कर रहे हैं, इंट्रैक्शन. जो विष्णु नायक है, विष्णु जय का खेत है जो कांदोली में है, यस मोर देन 10 हेक्टर ऑफ मणगा प्लांटेशन है. तो इको फ्रेंडली ट्रीटमेंट होता है. ये सब नॉलेज जो गोवा का है हम लोग यहाँ पे डॉक्यूमेंट कर रहे हैं. तो कॉमन स्पीशीज हम लोग जब देख रहे हैं मेनली डेंड्रोक्लमस टॉक्साई मोस्ट डोमिनेंट स्पीशीज है यहाँ पे, फॉलोड बाय जो तॉर्नी बैम्बू है जो जिसमें कांटा है, तो हम लोग जो बायोफेंस के लिए कहते हैं वो है. ऐसे ही हम लोग ने क्या किया, ऑलरेडी 4-5 स्पीशीज गोवा में अच्छे से ग्रो हो रहा है. तो उसके अलावा कोई और स्पीशीज हम लोग ट्राई कर सकते हैं कि प्लान करके हम लोग ने क्या किया, गोवा में हमारा होल्ड गोवा में ही अराउंड 60 डिफरेंट टाइप्स ऑफ बैम्बू हम लोगों ने कलेक्ट किया है और उसका हम लोग वहाँ पे इव्हॅल्युएट कर रहे हैं. दुसऱ्या सत्रात कापणी उपरांतचे तंत्रज्ञान आणि फणसाचेर प्रक्रिया या विषयाचेर चर्चासत्र झाले. जॅकफ्रूट हे आंब्याच्या अगोदरचं पण खूप जुनं शेकडो वर्षापासूनचं क्रॉप आहे. कॅशू खूप वर्षापासूनचं, कॅशूपेक्षाही खूप वर्षापासून अगोदरचं जॅकफ्रूट हे क्रॉप आहे. पण त्याची इकोसिस्टीम एवढ्या वर्ष कधीच डेव्हलप झाली नव्हती अनफॉर्च्युनेटली. पण आज ह्या सेशनमध्ये जॅकफ्रूटवर एवढ्या चांगल्या प्रमाणावरती सगळे पॅनलिस्ट पण आहेत, मी मॉडरेटर देखील आहे आणि इथे सगळे अनुभवी लोक आहेत ज्यांनी जॅकफ्रूटमध्ये खूप चांगल्या पद्धतीने काम करायचा प्रयत्न केला. फणस हे जे झाड आहे, मी थोडं जॅकफ्रूटचं महत्त्व म्हणजे आज देखील खूप लोकांना प्रश्न पडतो की आंबा लावूया, काजू लावूया. सकाळी मगाशी संजीव करपे सर आणि पूर्ण पॅनलने खूप चांगलं बांबूवरती हे सांगितलं. आपण ज्या लाँग टर्म म्हणजे काय म्हणतात ते कमर्शियल कल्टिवेशनवर कधीच भर दिला नाही आणि आपल्याला जे प्रूव्हन क्रॉप्स आहेत त्याच्यावरती करण्याचा प्रयत्न केला. पण फणसाचं जर महत्त्व नुसतंच गोव्यात, महाराष्ट्रात किंवा भारतात नसून जगामध्ये जे त्याचं इम्पॉर्टन्स वाढलेलं आहे त्या दृष्टीनं फार काम होणं गरजेचं आहे. आत्ताच्या घडीला 128 व्हरायटीज जॅकफ्रूटच्या ऑल ओव्हर दी वर्ल्ड आहेत आणि त्यातल्या 88 व्हरायटीचं कलेक्शन इथं लांजाला देखील आहे. आपल्या ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट गोव्यामधून खूप सारे सगळे डायरेक्टर्स किंवा खूप सारे फार्मर्स देखील फार्मवर येऊन गेलेले आहेत. ह्या व्हरायटीचं महत्त्व काय मी तुम्हाला सांगतो. कारण की आपला जर फणस बघाल तर त्याला आता डिमांड येते हे वटपौर्णिमेच्या टायमिंगला किंवा फणस बरेचसे पिकायला येतात जूनमध्ये. पण फणसाचं जर पाहायला गेलं, जर साधं साऊथ ईस्टर्न कंट्रीज जसे आहेत, जसा व्हिएतनाम आहे, मलेशिया आहे, इंडोनेशिया आहे, त्या भागामध्ये फणस ऑलमोस्ट 7 ते 8 महिन्यासाठी मिळतो. जॅकफ्रूट जो आसा न्ही, इंडियन थोडे स्टॅट्स तुमकां सांगता, नंबर्स सांगता. 1.4 मिलियन टन्स म्हणजे 14 लाख टन इंडियन जॅकफ्रूट जाता. खंयच्या तरी स्टॅटिस्टिकाचो रिपोर्टा प्रमाणे स्टॅटिस्टिक आसा आनी तातूंतल्यान 75% जॅकफ्रूट वेस्ट वता, वाया वता, म्हणजे वापरपूच जायना. वर्ल्ड ओवर आतां जेन्ना हांव जॅकफ्रूट, आतां मिथिलेश जॅकफ्रुटान जल्माक आयला, म्हणजे ताजो डॅडी ताजे वडील करताले जॅकफ्रुटाचे. पण म्हजो धंदो वेगळो आशिल्लो घरा कडेन आनी हांव लॉयर बाय एड्युकेशन, हांवें लॉ शिकला आनी म्हजे जॅकफ्रुटाचे पयस पर्यंत कसलेंच नातें नाशिल्लें. पण हांव म्हज्या घरा फाटीं जॅकफ्रूट जो पडटालो आनी कुसतालो तो सद्दां पळयतालो आनी खुबशे लोक हांगा लोकांक कळटले की आमच्या घरा फाटीं जॅकफ्रूट जाता, आमच्या शेतांनी जॅकफ्रूट जाता, पडटा कुसता, कोणाक पडिल्लें नासता. आनी एक दीस हांव एक आर्टिकल म्हज्या दोळ्या फुडें आयलो, तातूंत बरयल्लें जॅकफ्रूट द न्यू सुपर फूड ऑफ द वर्ल्ड. म्हळ्यार जगान, गोंयान न्ही, इंडियान न्ही, जगान लोक ताका सुपर फूड म्हणूंक लागले. सो तेन्ना म्हणजे तकली मातशी सामकी चलूंक लागली की हांगा पडटा कुसता, कोणाक पडिल्लें ना आनी जगान लोक ताका सुपर फूड म्हणटा, कित्याक म्हणटा. सो तेन्ना हांव तातूंत मातसो वाचूंक लागलो आनी रिसर्च केलें थोडेशें आनी तें हांव तुमकां सांगूंक सोदतां. कित्याक जाता खुबदां आमी आमच्या एक धाकट्या एरियेनूच आसता, आमी भायलो जगूच पळयल्लो नासता, भायर कितें डिमांड आसा तें आमकां खबर नासता. आमकां दिसता की हांगा कोणाक नाका म्हणजे भायर सुद्दां कोणाक नाका आसतलें. पण जॅकफ्रुटा बद्दल तें सामकें वेगळें आसा.
ऑल अक्रॉस द वर्ल्ड इंडियेन सुद्धा जॅकफ्रुटाचो भरपूर डिमांड आसा आनी तेन्ना म्हाका कळ्ळें की जॅकफ्रूट म्हणटा तो जॅकफ्रूट न्ही, तो एक जॅकपॉट आनी तातूंत खूब कितें कितें जावंक शकता. ते उपरांत भाजी लागवड आणि बागायतींत गोंयच्या शेतकारांची यशस्वी कथा ह्या विशयाचेर चर्चासत्र जालें. सिस्टमॅटीक प्लॅनिंग वेजिटेबला खातीर हें खूब गरजेचें आसा. खंयचोय बिझनेस करतलो जाल्यार प्लॅनिंग हें गरजेचेंच आसता. आनी वेजिटेबल हो एका बिझनेस मॉडेलाचेर सपोज तुमकां करूंक जाय जाल्यार हें प्लॅनिंग खूब गरजेचें आसा. एक खूब एडवांटेजियस पोजिशनाचेर आमची स्टेट आसा तें म्हळ्यार अश्योर्ड मार्केट. खुबशे फार्मर जांचे कडेन ऑलरेडी जमीन आसता ते केन्ना केन्ना विचारतात येवन की आमी कितें करपाचें, कितें प्रॉफिटेबल क्रॉप करपाचें. पयलीं असो सिस्टम आशिल्लो की फार्मर कितें तरी तयार करतालो, बाजारान व्हरतालो आनी तें खपलें जाल्यार तागेलें प्रॉफीट, न खपुना जाल्यार ताका लॉस. एडवांटेज ह्या सिस्टमाक वेजिटेबल कल्टिवेशनाक आमी खूब एडवांटेजियस पोजिशनाक आसात कित्याक आमकां अश्योर्ड मार्केट आसा. खंयच्याय बिझनेसाक अश्योर्ड मार्केट सपोज आसा जाल्यार तो आमी खूब सक्सेसफूल बिझनेस म्हणून आमी हो करपाक शकतात. खंयचोय बिझनेस जावं सपोज अश्योर्ड मार्केट आसा कित्याक मार्केटींग जें आसा हें खूब ट्रिकी आसता आनी खूब डिफिकल्ट आसता. सो आमची स्टेट सद्या खूब एडवांटेजियस पोजिशनान आसा की आमकां अश्योर्ड मार्केट आसा. म्हाका दिसना अशी कितलीं क्रॉपां आसात जाका अश्योर्ड मार्केट आसा. बट वेजिटेबल हें पेरिशेबल क्रॉप म्हणजे कितें, आमी वेजिटेबल खूब दीस दवरपाक शकना, पूण अशा पेरिशेबल कमोडिटीक अश्योर्ड मार्केट आसप हें एक्चुली आमचे खातीर एक ब्लेसिंग आमचे स्टेटी खातीर. ते उपरांत कापणी उपरांतच्या वेवस्थापनात आणि शेतकी विपणनात शेतकार, उत्पादक आणि संघटनाची भूमिका हांणी वांटो घेतिल्लो. फॉर्मेशन अँड प्रमोशन ऑफ 10,000 FPOs. तुमकां खबर आसा की आमच्या भारत देशान खूब ल्हान शेतकार आसा आनी एक शेतकार तें प्रोडक्शन करून मार्केटींग करूं शकना. मागीर तेच्या खातीर कितें केलें की ते सगळ्यांनी मेळून एकठांय येवन एक फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन करपाची, जी कंपनी एक्टा सकल किंवा कॉर्पोरेशन एक्टा सकल रजिस्टर करून ताज्या फुडें वचपाक जाय आनी हें उद्दिश्ट दवरून FPO स्कीम हाडली. FPO कित्या खातीर करपाची? सपोर्टीव इकोसिस्टम फॉर सस्टेनेबल फार्मींग. प्रत्येक शेतकऱ्याक तंत्रज्ञान मेळना, इनपुट्स सारे मेळना, किटकनाशकां, ग्रोथ हार्मोन्स मेळना. हे सगळ्यांनी मेळून एकठांय जावन जर केलें जाल्यार अतिशय बरें. कित्याक द्राक्षाची एक संघटना आसा, जी संघटना कितें करताली, पयलीं इथरेल जें आसा जें पिकपा खातीर वापरताले ते वेगवेगळे शेतकार आपले आपले वेगळे घेताले. त्या सगळ्या संघटनेच्या मार्फत घेतल्या उपरांत ताजो कॉस्ट जो आहा तो 50% कमी जालो. हेच ह्या फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन ह्या संकल्पनेचें यश आसा. FPO आमची स्फूर्ती अंडर एक क्ले मॉडर्न रायस मिलाचो प्रोजेक्ट आसा. इट इज अंडर पायपलायन. दुसरें जें आसा आमी आतां रिसेंटली कोकोनट कॅश्यू प्रोसेसिंग युनिटान आमी पांय दवरलेलो आसा. वील बी रिसेंटली स्टार्टींग आवर कॅश्यू प्रोसेसिंग युनिट. त्याच बरोबर मिनिस्ट्री ऑफ एग्रीकल्चर अँड फार्मर्स वेलफेअर हाजे थ्रू एग्री क्लिनीक अँड एग्री बिझनेस सेंटर हो आमी चालू केला. गोंयांतले पयले नोडल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणून नाबार्डाच्या आदारान आमी हे नोडल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट हांगा स्टार्ट केल्ले आसा. आमी गेल्या फायनान्शियल इयराक 100 भुरग्यांक ट्रेन केल्ले आसा आनी तातूंतले 8 ते 10 भुरग्यांक आमी 1 कोटीचें लोन गोवा स्टेट कॉपरेटीव बँकेंतल्यान मेळोवन दिल्लें आसा, जेंचे प्रेन्युअर म्हणून ते फुडें सरलेले आसा. आनी बाकीच्या भुरग्यांचे लोन प्रपोजल आमी बँके कडेन दिल्लें आसा, ते सँक्शन जातलें. त्याच बरोबर आमी एक नवो प्रयोग, शेतकार आयज आमी जें कितें खाता बाजारांत तें सगळें कशें पिकयता तें आमकां खबर आसा. त्या खातीर शेतकाऱ्याक बरो तरेचे प्रॉडक्ट आमचे कडल्यान कशें मेळटलें हे खातीर आमी एक प्रयोग केलो. कोडार फार्म जे आसा गव्हर्मेंटाचे, ते कोडार फार्माचो आंबे जे आसा ते म्हाजो वांगडी जो आसा वा मिनानाथ जल्मी हाणें फुडाकार घेतलो आनी आमी आंबे जे आसा ते आमी ऑक्शनाक घेतले आनी डायरेक्ट नॅचरली रायप करून पिकोवन ते शेतकाऱ्या पर्यंत कशें पावतले हेच्या खातीर आमी प्रयत्न केले आनी तो आंबो आमी शेतकाऱ्या पर्यंत पावयलो, म्हणजे ग्राहका पर्यंत पावयलो. फ्रॉम फार्म टू द फोक हो कन्सेप्ट राबयलो आनी तातूंत आमकां चड हेल्प जालो म्हणटा तो गोवा स्टेट बायोडायवर्सिटी. आणि
निमाणें सत्र म्हळ्यारच मसाले उत्पादन ह्या विशयाचेर चर्चासत्र जालें. गोंयांत म्हाका दिसता चडशा फार्मराक खूब सेटबॅक आयिल्लो आसा, कित्याक मेरीचेर एक डिसीज जो असो आयला विल्ट, त्या विल्टान एकदां काबार जालें की खूब प्रयत्न करचे पडटा ते परत बिल्डअप करपाक. सो आमची मिरी सादारण 1800 ते 2000 किलो पर्यंत जाताली, जी 10 किलोचेर आयिल्ली, जी आतां सादारण 1300 ते 1500 किलोचेर पावली. हे सादारण परत 20 वर्साचो ग्राफ हो. आतां हे परत 1300 ते 1500 किलोचेर व्हरपाक आमी कितें केलें, म्हाजो एक्सपिरियन्स, जेन्ना फर्स्ट टायम आमकां हो डिसीज दिसलो तेन्ना हांव केरळ पर्यंत वचून आयिल्लो. आतां कितें करपाचें ह्या डिसिजाक, आमकां जशें डॉक्टर लिस्ट दिता न्ही मेडिसीन घेवपाची, तशें त्यांनी मेडिसीन सगळे स्प्रेचे दिल्ले आमकां. पूण ते आमकां पयलींच्यान ऑर्गेनीक आसा, सो म्हाका तर कॅमिकल यूज करपाचें नाशिल्लें. सो सगळी मिरी काबार जाली. मागीर ट्रायकोड म्हणजे बायोलॉजिकल वे कसो आसा तेजे खातीर रिसर्च करून करून एक म्हाका बरे सायंटिस्ट मेळ्ळे कर्नाटकानच. सो त्यांनी तातूंतले एक मेक म्हणटा आमी मराठीन, म्हणजे तातूंतली एक सगळ्यात बारीक गोश्ट सांगली की डिसीज हो केन्ना येता आनी कित्याक येता. सो पावस जेन्ना काबार जाता तेन्ना एक निमिटोड एक जीव आसता, तो मिरीक पयलीं एटॅक करता मुळाचेर, मागीर विल्ट येता आनी सगळे. सो निमिटोड पयलीं सगळ्यात पयलीं कंट्रोल करप हें तांणी म्हाका सांगलें. सो आमी दर वर्साक पावसाच्या एंडाक ते निमिटोसायड प्रोटोन म्हणून आसा ते यूज करता, आनी मागीर ट्रायकोडर्मा सुडोमोनास हे यूज करून आमचे 100%, हांव अशें म्हणना की 99%, 100% डिसीज कंट्रोल जाल्लो आसा मिरयाचो. आतां मिरीचें कशें आसा क्रॉप, मिरी तुमी लायतात 3-4 वर्सां जातात तें प्रोडक्शन सुरू जावपाक, कमर्शियल स्टेज येवपाक 7 वर्सां लागता. तुमची एक 10 वर्साची मिरवेल 2.5-3 किल मिरी जेन्ना दिता आनी झूप करून एका 8 दिसां भितर मरता, तें तुमचो 10 वर्साचो एफर्ट 8 दिसां भितर काबार जालो. सो खूब मोठो हें सेटबॅक. सो तो हे जर आमी डिसीज कंट्रोल करपाक हे जर यूज केलें, म्हणजे प्रॉम्प्टली करपाक जाय तें, 1 वर्सा केलें 2ऱ्या वर्सा केलें ना अशें जावचें ना. सो प्रॉम्प्टली जर केलें जाल्यार डिसीज हो फूल कंट्रोल जाता. जायफळां रोयली म्हणटा पयलीं सुरवातेक खूब जाण रोयतात. जायफळां हांवें तशींच रोयलीं उमेदीर, मेळटा तशें सिडलिंग्स हाडून रोयलीं, कलमां हाडून रोयलीं आनी एपिकल बडाची रोयलीं, सगळीं तरेतरेवार रोयलीं. आनी हांव 10-12 वर्सां पयलीं जायफळां भितर पडलां, ताचे पयलीं हांव जायफळां भितर नाशिल्लो. आनी इवन अशें म्हणजे कित्याक रोवया ती, कित्याक झाडां रोयतकर ती पडली जाल्यार माडयेची ती मरतली आनी वतली कोमेदीशीं ल्हान ल्हान ती कलमां, अशें टायपाचो म्हजो फिलींग आशिल्लो. सो मागीर ताजें सगळें करतकर म्हाजें लक्षांत अशें आयलें की 50-70 झाडां रोयल्यार सुद्दां जी पळय आमची ही आसा पत्री आसा, पत्री आमकां दिसता 2000 रुपया किलो बाजाराक आसा किंवा 600 रुपया जायफळां आसात. पूण एक्चुअल तें रियलायझेशन वॉल्युमाक पळोवपाक गेल्यार झाडांच्या हिशोबान तें खूब कमी आसता. म्हणजे तुमी 50 झाडां फाटल्यान एक चडांत चड 2 किलो पत्री तयार करूंक शकतले. हांव उलयत ती 15 ते 10 वर्सांची झाडां, 10 ते 15 वर्सांची, एखादी खूब व्हडलीं आसल्यार गोश्ट वेगळी, पूण 10-15 वर्सांची झाडां भितर तुमी चडांत चड एक 50 झाडां फाटल्यान 2 किलो पत्री एकडी करपाक शकतले. आनी ती तुमकां करपा खातीर जमनीर पडची पयलीं ती हार्वेस्ट करपा जाय. जमनीर पडटकच ती पावसा दिसांनीच हार्वेस्टींग जाय पडटा आनी त्या दिसांनी जमनीर पडटकच 2 दीस भितर ती पत्री पेड्ड्यार जाता. ती पत्री हार्वेस्टींग ही एक चॅलेंज आसा आनी ती सुकोवपाक जाय परती मेन म्हणल्यार हाडले बरोबर. सो तुमकां ड्रायरय बी जाय पडटा.